नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CBSE इयत्ता 10वी मराठी विषयातील 3 नंबरचा पाठ आपण पाहणार आहोत. पाठाचे नाव आहे शाल. त्याचे लेखक आहेत रा. ग. जाधव. त्यांचा जन्म 1932 आणि मृत्यू 2016. प्रथम आपण या शाल पाठाचे कवी जे आहेत त्या कवीचा आपण परिचय बघूया. कवी, समीक्षक, ललित लेखक, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली आहे. म्हणजे ते कवी म्हणून प्रसिद्ध आहेत, समीक्षक म्हणून आहेत, ललित लेखक आहेत आणि त्यांना साहित्याची जाण आहे, बहुआयामी समीक्षा वृत्ती त्यातून त्यांची समीक्षा विकसित झालेली आहे. म्हणजे समीक्षा अतिशय चिकित्सक बुद्धीनं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मक ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. आणि समीक्षा करण्याची त्यांची खास वैशिष्ट्ये काय आपल्याला या ठिकाणी सांगता येतील तर ती म्हणजे काय आहेत की वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मक ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या समीक्षा विषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळीवेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, वियोगब्रहा, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह आहे. म्हणजे त्यांच्या समीक्षात्मक लेखनाची आजपर्यंत जवळजवळ 30 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि त्यातील काही मोजकी आणि निवडक पुस्तकं आपल्या समोर दिलेली आहेत. त्यातलंच साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रीची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळीवेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. त्याचबरोबर वियोगब्रहा, मावळतीच्या कविता हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. इत्यादी लेखन प्रसिद्ध त्यांचं आहे. त्याचबरोबर 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. म्हणजे आज विश्वकोश म्हणजे अ पासून ज्ञ संज्ञांचा, महत्त्वाच्या संज्ञांची सामान्य मराठी माणसाला मराठीत त्या संज्ञांची ओळख व्हावी या हेतूने महाराष्ट्र शासनातर्फे तयार केलेला हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ म्हणजेच मराठीतील हा विश्वकोश आहे. म्हणजे अ पासून ज्ञ पर्यंत ज्या काही संज्ञा आपल्याला महत्त्वाच्या ज्या काही वाटतात त्याची सर्वसाधारण माहिती मराठीमध्ये मिळावी या हेतूने तयार केलेला हे पुस्तक, हे ग्रंथ म्हणजेच विश्वकोश. आणि त्या विश्वकोशाच्या संपादनामध्ये त्याची माहिती तयार करण्यामध्ये जवळजवळ त्यांनी 1970 ते 1990 या काळात त्यांनी त्या कार्यामध्ये सहभागी होते. आता बघूया आपण पाठाची पार्श्वभूमी की नेमका या पाठामध्ये काय. थोडक्यात त्याची पार्श्वभूमी आपल्याला समोर त्यांनी सांगितलेली आहे. आपण बघूया या पाठाची पार्श्वभूमी थोडक्यात काय मांडलेली आहे. शालीभोवती असलेल्या लेखकांच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणार आहे. या शालीभोवती लेखकाच्या असंख्य आठवणी आहेत. त्या आठवणी या पाठातून व्यक्त झालेल्या आहेत. म्हणजे माणसाला एक सत्काराच्या, सन्मानाच्या रूपात एक प्रतिकात्मक जी भेटवस्तू दिली जाते, ज्या गोष्टीनं सन्मान त्यांचा केला जातो ती म्हणजे शाल. आणि त्या शालीच्या भोवती हे लेखकांच्या आठवणी होत्या आणि त्या आठवणी या पाठातून आपल्याला व्यक्त झालेल्या आहेत. आणि शाल एक प्रतिकात्मक रूप आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करायला लावणार आहे. पाठातील शालीनता म्हणजे काय, त्या शालीनतेचा संदर्भ पुढे येणार आहे, आपण तो पुढे बघूया. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणार आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. आणि वस्तूच्या संदर्भातील आठवणींचं मोल हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे एखाद्या वस्तूच्या संदर्भात काहीतरी निर्जीव वस्तू असेल, त्या वस्तूच्या संदर्भातली आठवण ही अतिशय महत्त्वाची आहे आणि ती मानवी भावनाशी तरलता ठेवणारी आहे. म्हणजे आठवण्यात जागृत करणारी अशा पद्धतीच्या त्या आठवणी आहेत.
आणि वस्तूशी निगडीत कोणती आठवण असो अथवा प्रसंग त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. आणि ती माणसाच्या जीवनात आता ही शाल ही निर्जीव वस्तू आहे आणि त्या वस्तूच्या निगडीत त्यांच्या ज्या काही आठवणी होत्या त्या आठवणी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या आठवणीची या पाठाच्या माध्यमातून व्यक्त झाल्या आहेत. पाठाचं नावच आपल्या शाल आहे आणि त्या ही शालेच्या लेखकांच्या या शालीच्या निगडीत ज्या काही आठवणी आहेत त्या सर्व आठवणी किंवा त्यांचे काही प्रसंग असतील ते सर्व प्रसंग या पाठातून व्यक्त झाले आहेत. बघूया आपण नेमकं काय शाल आणि या शालीच्या संदर्भातून किंवा शालीच्या आठवणीतून कोणत्या भावना तरल झालेल्या आहेत, जाग्या झालेल्या आहेत आणि त्या संदर्भाशी असंख्य प्रसंग आठवणी त्यांनी जागृत करण्याचं काम केले, सांगण्याचं काम केले, हे आपण बघूया. आता सर्वांच्या समोर पुस्तक असणार आहे. पुस्तक बघा आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व एक एक परिच्छेद आणि त्या परिच्छेदाचा अर्थ आपल्याला इथं सांगता येईल. समोर स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय PDF आहे. त्या PDFच्या संदर्भात पुस्तक पुढं सुद्धा आहे, त्या माध्यमातून सुद्धा आपण बघू शकतो. या बघा, आता पहिला परिच्छेद आपण बघूया. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? म्हणजे बघा, लेखक एकदा पु ल देशपांडे यांच्याकडे काही एका निमित्ताने गेलेले होते. पु ल देशपांडे म्हणजे एक मराठी साहित्यिक आहेत आणि त्यांना टोपण नावानं पुलच म्हणून नावानं ओळखलं जातात. ते महाराष्ट्रभर पुले या नावाने ओळखीत आहेत. म्हणून या देशपांडे कवींकडे लेखक काही निमित्ताने गेले होते आणि त्यांचं काम झाल्यानंतर ते घरातून निघण्याच्या बेतात होते. आणि तेवढ्यात सुनीताबाई म्हणजे पु ल देशपांडे यांच्या पत्नी, आणि त्यांनी त्यांना काय केले की थांबवलं आणि विचारले की तुम्हाला शाल दिली तर चालेल का? आणि त्यांनी विचारलं सुनीताबाईंनी की तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. आणि लेखक म्हणतात की मी एका पायावर हो म्हटलो कारण पु ल देशपांडे आणि त्यांच्या सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा माझा मोठा गौरव आहे की एखाद्या एवढ्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणाऱ्या कवीनी जर आपल्याला शाल दिली असेल तर ती शाल म्हणजे एक आपला मोठा गौरव आहे. आणि ती गौरव त्यांना वाटला म्हणून ते काय म्हणतात की एका पायावरती त्यांनी हो म्हटले आणि ती शाल त्यांनी घेतली आणि त्यांच्या काय केलं की स्वतःच्या खोलीमधल्या सुटकेसमध्ये ती शाल जपून ठेवली. ती शाल मात्र कधीच वापरली नाही. म्हणजे किती सन्मानाची गोष्ट होती आणि ती गोष्ट जपून ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं. आणि ही पहिली सुरुवातच त्यांची दिसून येते की त्यांचा ते शाल देऊन पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांनी त्यांचा तिथं गौरव केलेला होता. घरी आल्यानंतर प्रथमच त्यांच्या घरी गेलेले होते, भेटले होते आणि त्याच्या रूपात त्यांना काय द्यावं तर त्यांनी शाल दिली होती. आणि ती शाल मात्र एवढ्या मोठ्या माणसांच्या हातून आपला गौरव होतोय आणि ही मोठी गौरवाची बाब आहे. आणि ती दिलेली वस्तू म्हणजे ती शाल ती जपून ठेवण्याचं काम त्यांनी केलं आणि नंतर कधीच वापरली नाही. आणि ती जपून त्यांनी काय केले की आपल्या सुटकेसमध्ये ठेवलेली आहे. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. आणि बघा, पुढे लेखक काय करतात की विश्वकोशाच्या कामाच्या निमित्तानं ते अध्यक्ष म्हणून तिथं कामाला गेलेले आहेत. आणि तिथं गेल्यानंतर नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत ते राहत होते. म्हणजे नदीच्या कडेला जवळ तिथं प्राज्ञ पाठशाळा होती. प्राज्ञ पाठशाळा म्हणजे इसवी सन 1901 पासून सुरू असलेली वाई येथील ही वैदिक शिक्षण देणारी शाळा आहे. आणि त्या शाळेमध्ये हा लेखकांचा तिथे मुक्काम होता. तिथे लेखक राहत होते आणि त्या विश्वकोशाच्या संदर्भातले जे काय काम असेल तर तिथं राहून ते करत होते. आणि त्यांच्या त्या खोलीच्या दक्षिणेकडील बाजूला जी खिडकी होती त्या खिडकीच्या कृष्णा नदीच्या त्या चिंचोळ्या प्रवाहावरती जे नदीचा चिंचोळा प्रवाह त्यांच्या खिडकीकडच्या साईडला होता तिथं मात्र काय होतं की थंडीच्या दिवसात एक बाई मात्र त्या ठिकाणी खिडकी बरोबर त्यांच्या खिडकीच्या खालोखाल घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटंसं एक मूल एका टोपलीमध्ये ठेवून ती बाई मात्र मासे पकडत होती. आणि ही लेखकाने पाहिलं की ही मासे पकडण्याच्या उद्योगात बाई आहे, परंतु तिचं बाळ त्या टोपलीमध्ये ठेवलेलं बाळ रडतं आहे. आणि रडत असताना
हे सर्व प्रसंग त्यांनी काय केले की त्यांना खिडकीतून समोर त्यांना दिसला, कारण नदीचा चिंचोळा भाग होता आणि घाटाचा थोडासा कोपरा असल्यामुळं त्या तटावरती तिनं काय केलं की आपलं मूल त्या टोपलीमध्ये ठेवलं आणि ती स्वतः मासे पकडण्याच्या उद्योगामध्ये मग्न झाली. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र रावले नाही. मी सुटकेसमधील पुलकीत शाल काढली, 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकीत शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. आणि तिचं बाळ काय झालं की त्यावेळेस आता नदी आहे, नदीचं क्षेत्रामध्ये पाणी असल्यामुळं तिथं थोडंसं थंडी असणार आहे आणि थंडीचे दिवस पण होते आणि तिथं काय आलं की कडाक्याच्या थंडीमुळं बाळ कुडकुडत रडत होतं. आणि पण आई मात्र तिकडं बघायला तयार नव्हती. आई मात्र मासे पकडण्यामध्ये गुंतलेली होती आणि हे मात्र बघितलेला प्रसंग लेखकाला राहवला नाही आणि त्यांनी काय केले की आपल्या सुटकेसमधली जी पु ल देशपांडेंनी शाल दिली होती ती शाल त्यांनी मात्र घेतली आणि ती त्या बाळाला देण्याचा प्रयत्न केला. त्या बाईला त्याने हाक मारली आणि त्या शालीबरोबर ती काय केली की 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या आणि त्या नोटा हाक मारून ती शाल आणि त्या नोटा त्या बाईला देऊ केल्या खिडकीतून आणि तिला म्हटले की अरे अगोदर तू काय कर, त्या शालीमध्ये त्या बाळाला गुंडाळण्याचं काम कर आणि मग तुझे मासे पकडण्याचं काम करत बैस. त्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. ही शाल घटनेची ऊब म्हणजे ही जी प्रसंग आहे त्या प्रसंगातून देणारा आनंद आहे, तो आनंद त्या शालीच्या आनंदापेक्षा कितीतरी मोठा होता. एक ऊब देणारा, ऊर्जा देणारा हा प्रसंग होता की एखाद्या लहान बाळाला आपण, एक आई गरिबातून कुटुंबातून आलेली ती बाई आणि त्या बाईच्या बाळाला आपण त्या थंडीतून ते बाळ थंडीपासून वाचावं या हेतूने आपण दिलेली शाल, त्या आपल्याला भेट दिलेल्या शालीपेक्षा त्या बाळाला थंडीपासून वाचवली ही मात्र गोष्ट त्या पुलकित शालेच्या उभेपेक्षा आपल्याला अधिक होती. हा आनंद त्यांना इथे मनस्वी वाटलेला आहे. पुढं बघा दुसरा, त्याच्या पुढचा परिच्छेद काय म्हणतायत कवी. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. आता इथं बघा कविवर्य परत नंतर त्यांचा भेटण्याचा प्रसंग दुसऱ्या कवींशी आलेला आहे. पहिले पु ल देशपांडे, आता काय म्हणतात की कवी नारायण सुर्वे. आणि नारायण सुर्वेंची सभा संमेलनं ही खूप गाजत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. साहित्य संमेलन म्हणजे का, अनेक साहित्यिकांना एकत्रित गोळा करून साहित्याची देवाणघेवाण करण्यासाठी जे संमेलन भरवलं तेच म्हणजे साहित्य संमेलन. आणि त्या साहित्य संमेलनाचे काय होते की नारायण सुर्वे अध्यक्ष होते. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र म्हणजे दिवस रात्र तिथं गर्दी असायची आणि त्या भरती म्हणजे अतिशय मोठीच्या मोठी गर्दी असल्यामुळं काय आली की प्रत्येक कार्यक्रमामध्ये आता संमेलनाच्या अध्यक्ष आहेत म्हणल्यानंतर नारायण सुर्वेंना शाल आणि श्रीफळ देण्याचं काम तिथं होत असेल. त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला जात असायचा. आणि ते एकदा त्यांचा आणि भेटण्याचा योग आल्यानंतर ते एकदा मला म्हणाले की या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. आणि ते एकदा त्यांना म्हणाले की शाली घेऊन मी शालीन बनू लागलो आहे. आता शालीन बनू लागलो आहे म्हणजे काय, शाली घेऊन म्हणजे त्यांच्या एक शाल आणि शालीनता या दोन गोष्टी आहेत. शालीनता म्हणजेच विनम्रपणा, नम्रपणा हा गुण आहे. माणसाच्या अंगी असतो, तो प्रत्येक माणसाच्या अंगी दडलेला असतो. काही जणांकडे ते असतो, काही जणांकडे कमी जास्तीत स्वरूपात, कसाही स्वरूपात जो तो माणूस आहे. शेवटी माणसाच्या अंगी कशी शालीनता आहे, कितपत आहे याच्यावरती जो तो व्यक्ती डिपेंड आहे. पण इथं सुद्धा त्याने म्हणतात की मी शाली घेऊन काय झालं की मी शालीन बनू लागलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्या नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय, खरे तर खरीखुरी शालीनता शालीविना शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणी झाली नाही. शालीनता हा गुण
म्हणजे कसं एखादा मनुष्य असतो आणि त्या माणसाच्या बोलणं चालणं अतिशय मवाळ असतं, नम्रपणा असतो बोलण्यामध्ये चालण्यामध्ये, एखाद्या माणसाकडे ती गुण असतो. उदाहरण म्हटलं तर तुम्हाला सचिन तेंडुलकर झालं, कितीही शतक मारले त्यांनी, शतकांचं शतक केलं तरी गर्वपणा अजिबात नाही. म्हणजे एक नम्रपणा विनम्रशीलता त्याच्या अंगामध्ये दिसून येत होती. त्या पद्धतीनं किंवा बाबा आमटे असतील, त्यांच्या अंगी जो गुण होता, ही अशा पद्धतीचं जी गुण आहेत ती म्हणजेच शालीनता. आणि इथं त्यांनी एक उपरोधिक खोच या ठिकाणी मला म्हणतात की, म्हणूनच त्यांनी म्हणतात की शाली घेऊन घेऊन मी शालीन बनू लागलो आहे. पण ही गोष्ट कोणाच्या लक्षात येणारी होती, कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल आणि शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालिवानात शोभते. शाल आणि शालीनता यांचा संबंध काय? तर शाल आणि शालीनता यांचा संबंध तसा म्हणायला गेला तरी शालीचा आणि शालीनतेचा संबंध एकमेकाशी जुळत नाही. शाल वेगळी आणि शालीनता वेगळी. कारण खरीखुरी शालीनता शालिवानात शोभते. मुळात एखादा व्यक्ती हा गुणाने चांगला असतो, मवाळ बोलतो, ज्याच्या जिभेवरती साखर असती, त्याच्याकडे ती शालीनता आपोआप आहेच म्हणायचं. मग त्याला खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं गुणवान असणाऱ्या, असा नम्रपणा विनयशील असणाऱ्या व्यक्तीला शाली लागतातच असं नाही, तो शालिविना सुद्धा शोभतो व्यक्ती. पण इथं मात्र सुर्वे हे मुळातच शालीन आहेत, तरी पण त्यांनी काय म्हणतात की मी शाली घेऊन घेऊन शालीन बनू लागलो आहे. म्हणून पुढं शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. आणि मुळातच ते त्यांच्या अंगी शालीनता होती आणि त्याच्यामुळं शाली कितीही त्यांना भेट स्वरूपात मिळाला, शालींच्या रूपामध्ये त्यांचा सन्मान केला गेला, तरीसुद्धा त्यांची शालीनता कधी हरवली नाही किंवा कधी क्षीणही झाली नाही. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. आणि इथं कवी त्यांना काय म्हणतात बघा की, म्हणतात की मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता जर येत असेल, म्हणजे प्रत्येक व्यक्ती बघा, म्हणजे एखादी शाल घेण्यामुळं, एखादी शाल एखाद्या व्यक्तीला देण्यामुळं जर शालीनता येत असेल तर त्यांनी म्हणतात की मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, इतक्या मी शाली खरेदी करीन, शेकडो शाली खरेदी करून मी सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. कारण प्रत्येकाच्या ठिकाणी गुण हा विनयशीलता, विनम्रपणा असेलच असं नाही. काही जण थोड्याशा यशानं सुद्धा हुरळून जाणारी आणि गर्वाचं घर मोठं करणारी लोकंसुद्धा आहेत. पण काही जण यशाच्या शिखरावरती मोठ्या जरी पोचली तरी ती आपली शालीनता सोडत नाहीत, अशी सुद्धा आहेत. म्हणून इथं कवीसुद्धा म्हणतात की मी सुद्धा जर शालीनता येत असेल तर मी सुद्धा कर्जबाजारी होईन, भिकारी होईन आणि शेकडो शाली खरेदी करून मी सर्वांना एक एक शाली नेऊन देईन. यावर मात्र शालीन कवी मनापासून, म्हणजे इथं नारायण सुर्वे मात्र इथं हसलेले दिसून येत आहेत. पुढं काय म्हणतात बघा आणखीन, शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. आणि कवी म्हणतात की शालीमुळे शालीनता येते की जाते. बघा, हा चांगला प्रश्न आहे. शालीमुळे शालीनता येते की जाते. वारंवार जर एखाद्या व्यक्तीचा सन्मान जर अशा पद्धतीने होत असेल, गौरव केला जात असेल, म्हणजे एखाद्या माणसाच्या, गुणी माणसाच्या, काहीतरी त्याच्यातून चांगलं कार्य घडते म्हणून त्याला जर सारखं शाली मिळत गेल्या तर निश्चित स्वरूपानं त्याचा गर्व वाढण्याची शक्यता आहे. त्याच्या चांगल्या कामापासून तो थोडासा बाजूला सरकण्याची शक्यता आहे, कारण त्याच्या मनामध्ये अहंकार वाढण्याची शक्यता दाट आहे. म्हणून इथं कवीसुद्धा म्हणतात की शालीमुळे शालीनता येते की जाते, तर त्याचं उत्तर त्यांनी म्हणतात की जाते असेच आहे. म्हणजे साहजिक आहे, वारंवार सन्मान होत गेला तर माणसाला अहंकार वाढण्याची शक्यता आहे, गर्व वाढण्याची शक्यता आहे. म्हणून इथं कवीसुद्धा स्पष्टपणाने मत मांडतात इथं की माझे उत्तर होच असे आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोका मोठाच आहे. आणि खरंच आहे. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणे शक्य नव्हते.
मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अतिप्रामाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. परत कवी काय म्हणतात बघ. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झाले म्हणतात. आणि तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. म्हणजे अध्यक्ष झाल्यानंतर 1-2 वर्षानंतर शालींचा वर्षाव म्हणजे त्यांचाही सन्मान सत्कार केला जायचा. आणि एवढ्या शाली जमत गेल्या की त्यांचे आडवाय 6च्या खोलीत त्यांना ठेवणं शक्य नव्हतं. त्यांची रूम ही लहान होती, खोली बारकी होती आणि त्या खोलीमध्ये, छोट्या खोलीमध्ये त्यांना एवढ्या शाली ठेवणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी काय म्हणतात की मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती म्हणजे अतिशय जवळच्या मित्राकडे ठेवले आणि त्याला शाली वापरण्याचे सर्वाधिकार दिले. परंतु तो मित्र अतिशय अतिप्रामाणिक निघाला, नुसता प्रामाणिक नाही. तर त्यानं काय केले की त्याच्याही छोट्याशा रूममध्ये सुद्धा तेवढे सर्वच्या सर्व शाली सांभाळून ठेवण्याचं काम केलं त्यानं वापरण्यात. परत कवींनी काय केलं की त्या हळूहळू शाली सगळ्यांना वाटून टाकल्या, गोरगरिबांना श्रमिकांना देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगोटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. आणि त्याच सुमाराला कवी काय करायचे की शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. आपणही आपल्या घरी जेवण केल्यानंतर घराच्या परिसरामध्ये फिरायला जात असो, बसत असो. तसेच कवीसुद्धा शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलाजवळ बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे त्यांना फार आवडायचं. पण एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसामध्ये एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगोटे टाकून पांघरून कुडकुडत बसल्याचे त्यांनी पाहिलं. म्हणजे त्या पुलावरती एक अशक्त असा म्हातारा भिक्षेकरी आहे आणि तो थंडीच्या दिवसामध्ये कुडकुडत चिरगुटं वगैरे टाकून काही फाटकी तुटकी चिरगुटं घेऊन अंगावरती पांघरून कुडकुडत बसल्याचं कवींनी पाहिलं. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो आणि हे पहिल्या दिवसाचा प्रसंग त्यांनी पाहिला. त्यांच्या गोष्ट लक्षात आली की हा भिक्षेकरी इतर रोज येतोय आणि बसतोय थंडीमध्ये आणि त्याला आपण शाली दिल्या पाहिजे. या हेतूने दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केली की 2 शाली घेऊन ओंकारेश्वरांच्या कट्ट्यावरती आलो. तो म्हातारा होताच त्याला 2 शाली दिल्या. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. आणि दुसऱ्या दिवशी कवी आले आणि त्यांनी काय केलं की 2 शाली येताना घेऊन आले आणि त्या म्हाताऱ्याला दिल्या. तो म्हातारा होता. थंडी आता म्हातारे म्हणल्यानंतर तर थंडी जास्तच वाटणार आहे. मग त्याला 2 शाली दिल्या. त्याने काय केले की थरथरत्या हाताने घेतल्या आणि थरत्या हातानेच काय केले की कवींना नमस्कार केला. म्हणजे त्या माणसानं सुद्धा, त्या म्हाताऱ्या माणसानं लगेच आपल्याला थंडीच्या काळजीपोटी आपल्याला समोरच्या व्यक्तीनं 2 शाली दिलेले आणि त्या शाली दिल्यामुळं त्याने सुद्धा नमस्कार केला. पुढं काय म्हणतात नक्की बघा. पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. बघा, पुढे 4-5 दिवस काही कामामुळं संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्याला लेखकांना वेळ मिळाला नाही. त्यानंतर नेहमीप्रमाणे ये जा करत लेखक राहिले. मग त्यांना काय झालं की एकदम त्या भिक्षेकरीची आठवण आली आणि त्या आठवण आल्यानंतर तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच आणि त्यांना आठवण आली की अरे आपण त्या पुलावरती एका भिक्षेकरीला आपण 2 शाली दिल्या होत्या आणि तो भिक्षेकरी इथं आहे का, ही पाहणीच त्यांच्या गोष्ट लक्षात आली. आणि आल्यानंतर ते त्या पुलावरती चक्कर मारावी म्हणून त्यांनी गेले आणि तिथून चालू लागले. पुलावरून ते चालू लागले. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दिनवाने झिने.
आणि कवींना आठवण आली की आपण त्या भिक्षेकरूला पाहावं, आपण दिलेल्या शाली तो पांघरून झोपतोय का, बसतोय का, राहतोय का, आणि तो कशा पद्धतीनं पडलेला आहे, त्याला आणखीन थंडी वाजते का, लागते का, हे पाहण्यासाठी कवीने त्या पुलाच्या दिशेने वाटचाल केली. आणि निम्म्या पुलाचं अंतर कापल्यानंतर त्यांना समोर तोच व्यक्ती, तोच म्हातारा दिसला, परंतु त्याच्या अंगावरती 2 शाली नव्हत्या, तर पुन्हा त्याच चिरगोटाने गुंडाळलेल्या अंतरलेल्या अंगावरती टाकलेले, आणि तशा पद्धतीचं तेच दिनवाने जिनं त्यांनी पाहिलं. म्हणजे जसं अगोदर ज्या म्हाताऱ्याला पाहिलं होतं त्याच पद्धतीनं पाहिलं, परंतु लेखकाने दिलेल्या 2 शाली मात्र तिथं त्यांना दिसल्या नाही. मग कवी काय म्हणतात बघा, मी म्हटले बाबा तुम्ही मला ओळखले, त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले बाबा 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर म्हातारा खुल्ला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा, म्यासनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील, त्या शोभेपेक्षा पोटाची आग लय वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलो बाबा. आमचं हे असलं बिकट जिनं, तुझं लई उपकार आहेत बाबा. मग बाबांनी काय केलं की त्या म्हाताऱ्याला ओळखलं, आणि बाबा म्हणतात की मी म्हटलं बाबा, म्हणजे कवी म्हणतात त्या म्हाताऱ्याला, बाबा तुम्ही मला ओळखले का? तर त्या बाबांनी काय केली की नकारार्थी मान हलवली. मग स्वतःच कवी काय म्हणतात की बाबा मी 5-6 दिवसापूर्वी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर भिकारी खुलला, म्हणजे हसला थोडासा, आणि हात जोडून लेखकांना म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा माणूस आहेस. माझ्यासारख्या गरीब माणसाला तू शाली दिल्या, पण मी बाबा भिकारी, आणि भिकारी माणसाला शाली कशा शोभतील, आणि त्या शोभेपेक्षा पोटाची आग लय वाईट. माझ्यासारख्या भिकारी माणसाजवळ शाली कसल्या टिकून राहणार आहे बाबा, आणि माझ्या पोटाची आग ही शालीच्या उभेपेक्षा अतिशय मोठी आहे, आणि ही आग लय वाईट आहे. मी त्या शाली इकल्या, म्हणजे विकल्या शाली म्हणतात त्यांनी. बाबा त्यांना म्हणाले की बाबा ही पोटाची आग लय वाईट आहे, मी त्या शाली विकल्या आणि 2-3 दिवस पोट भरून जेवण घेतलं. आमचं हे असलं बिकट जिनं, तुझं लय उपकार आहेत बाबा. आणि कवीनी त्यांना त्या बाबांना म्हणाल्यावरती की तुम्हाला मी शाली दिल्या होत्या आणि आठवतं का? आणि त्याच्यावरती ते बाबा म्हणतात की हो, तुझे उपकार खूप मोठे आहेत बाबा, तू लई मोठा माणूस आहेस, पण आमच्यासारख्या गरीब भिकाऱ्या माणसाला या शाली कशा शोभतील, कारण आम्हाला पोटाची आग फार मोठे आहे आणि ती पोटाची आग विझवली पाहिजे, आणि ते विझवण्यासाठी आमच्याजवळ जर अशा वस्तू असेल तर विकणे आणि पोटभर जेवण करणे, पोटाची आग विझवणे हेच आमचं प्राथमिक कार्य आहे. आणि ते जर पोटाला जर आमच्या नसेल तर आम्ही जिवंत राहणार नाही, आणि आमच्या भिकाऱ्याजवळ दुसरा असणार तरी काय आहे. पोटाला 2 टाइम खायला मिळणं हीच गोष्ट आमच्यासाठी फार मोठी. आणि अशा शाली असणं काय, थंडीत पांघरायला काय मिळणं काय, न मिळणं काय, ही गोष्ट आमच्यासाठी मोठी नाही. तर म्हणून म्हणतात की बाबा तुझे फार लय उपकार आहेत. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. बघा, शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे, आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. आणि शालीची शोभा फार मोठी आहे. शोभा, ऊब आणि पोटाची आग आणि अन्नाची ऊब हा मोठा संदर्भ कशा पद्धतीने दिलाय. पोटाची आग आणि अन्नाची ऊब ही फार मोठी गोष्ट आहे. पोट माणसाला बसू देणार नाही, आणि पोटामध्ये जर अन्नाचा कण नसेल तर ती मात्र गोष्ट आपल्यासाठी झोपसुद्धा लागणार नाही. पोटामध्ये आपण जर दिवसभर उपाशी राहिलो आणि पोटामध्ये जर अन्नाचा कण नसेल तर आपण कासावीस होतो. कधी एकदा जेवण करतो, आपली कुठलीही गोष्ट लागत नाही, झोप लागत नाही, इकडे तिकडे मन लागत नाही, आपण इकडे तिकडे सतत फिरत राहतो. तसं त्या पोटाची ऊब आपली भागवली पाहिजे. आणि म्हणून कवी काय म्हणतात की भुकेलेस अन्न दिलं पाहिजे. आणि ही विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट आहे. आपल्या दारामध्ये आलेल्या व्यक्तीला किंवा भूक लागलेल्या व्यक्तीला काही ना काही खायला दिलं पाहिजे, त्याला अन्न दिलं पाहिजे. दारामध्ये एखादा भिकारी आला म्हणून त्याला आपण शिव्या देऊन लावलं ना पाहिजे, तर त्याच्या पोटाला काहीतरी
एक दोन भाकर चपाती जे आपल्या घरी आहे ते आपण दिलं पाहिजे. भले त्याला तुम्ही पैसे सोनं नाणं देऊ नका, पण त्याच्या पोटाला जी गोष्ट लागते, अन्न जे लागते खायला, ते तरी किमान दिलं पाहिजे. आणि तहान लागलेल्या व्यक्तीसुद्धा पाणी दिलं पाहिजे. एखादा वाटसरू वाटेनं चाललेला आहे आणि आपलं घर जवळ आहे, आपल्या दारामध्ये उभा राहिला असेल आणि त्याला जर तहान लागली असेल तर त्यालासुद्धा आपण पाणी दिलं पाहिजे. आणि हेही जमलं नाही, या दोन्ही गोष्टी जमल्या नाहीत, अन्न नाही देणं जमलं, पाणी नाही देणं जमलं, तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. म्हणजे अभाग्यांना म्हणजे हा फार छान वाक्य आहे. प्रत्येक शाली मिळणं हे प्रत्येकाच्याच भाग्य नसतं. प्रत्येक व्यक्ती कार्य करतोय, चांगलं कार्य करतोय म्हणून त्याला शाली मिळतात असंच नाही. म्हणजे अभाग्य काय असतात की ज्यांचं भाग्य नाही की चांगलं कार्य केलंय, चांगलं काम केलंय, ते विनयशील आहेत, विनम्रशील आहेत, परंतु त्यांना शाली मिळाल्या आहेत. असेही काही अभाग्य असतात. त्या अभाग्यांना सुद्धा आपण शाली किमान द्याव्यात. आणि ते इथं कवीनी पु ल देशपांडे असतील, कवी नारायण सुर्वे असतील, यांनी जे देण्याचं काम केलंय तशा पद्धतीनं आपण सुद्धा शाली आपल्या जवळच्या ज्या आहेत त्या शाली इतरांना वाटल्या पाहिजे, त्यांना सुद्धा त्या दिल्या पाहिजे. अशा पद्धतीनं शाल नावाचा पाठ अतिशय सोपा आहे, थोडक्यात विश्लेषण केलेलं आहे. या पाठामधील जितके शब्दार्थ आहेत तेवढे शब्दार्थ बघितले पाहिजे, आपण एकदा दोनदा तीनदा वाचले पाहिजे आणि ते वाचल्यानंतर त्या शब्दांचे अर्थ आपण समजून घेतले पाहिजे. त्याचबरोबर या पाठावरती टिपासुद्धा काय आहेत त्यातसुद्धा टिपा आपण वाचल्या पाहिजे, बघितल्या पाहिजे. ह्या शब्दार्थ वाचल्यानंतर, शब्दांचे अर्थ कळल्यानंतर पाठ समजायला आपल्याला सोपा जातो. आणि तुम्ही आणि या पाठाच्या बरोबर ते आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की लेखक परिचय आणि लेखक परिचयावरती तुम्हाला सुद्धा एखाद्या मार्काचा प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊ शकतो परीक्षेमध्ये. त्याचबरोबर पाठावरतीच समानार्थी, विरुद्धार्थी, लिंगवचन या व्याकरण घटकावरती एक मार्काचे प्रश्न पाठावरती आधारित येणार आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक पाठातील शब्द तुम्ही माहिती करून घ्या, त्या अर्थ माहीत करून घ्या. नसेल तर शब्दकोशाचा उपयोग करा, वापर करा आणि त्याच्यातून सुद्धा शब्दार्थ मिळवण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीनं आपण हा पाठ या ठिकाणी संपला असं घोषित करू.